मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी जी काही शॉर्ट लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याची लेखी परीक्षा कधी होणार आहे? मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी पेमेंट करण्याची लिंक ओपन करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पुढील जे काही स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे म्हणजेच लेखी परीक्षा क्लर्क या पदासाठी त्यासाठी आहे पुढची आणि शेवटची स्टेप म्हणजेच पेमेंट्स. तर या ठिकाणी तुम्हाला 400 रुपये पेमेंट्स करायचं आहे. कुणाला करायचं आहे? ज्या व्यक्तींचं नाव शॉर्टलिस्ट मध्ये आलेलं आहे अशा सर्व व्यक्तींना पेमेंट्स करायचं आहे. तर यामध्ये महत्वाचं आहे की आता पेमेंट्स करताना जर एक जरी चूक झाली तर या ठिकाणी तुमची मेहनत ही वाया जाऊ शकते आणि तुम्हाला जे काही लेखी परीक्षेसाठी तुम्ही पात्र झालेले आहेत त्यापासून तुम्हाला मुकावे लागणार आहे. त्याच्यामुळे पेमेंट करत असताना व्यवस्थित काटेकोरपणे लक्ष देऊन तुम्हाला आता पेमेंट्स करायचे आहे. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत जे की पेमेंट्स करत असताना आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण यामध्ये येणार नाही. तर या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपडेट्स घेण्यासाठी त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता गोल्डन संधी तुमच्याजवळ आलेली आहे. परीक्षा सुद्धा मला तर वाटतं 1 ते 1.5 महिन्याच्या आसपास तुमची एक्झाम होऊन जाईल, कारण की आता डॉक्युमेंटची जी काही प्रोसेस होती ती प्रोसेस स्किप झालेली आहे. शेवटी होईल आता मुलाखतीच्या वेळेस सर्व काटेकोरपणे तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील, परंतु आता तर मात्र डॉक्युमेंट चेक होणार नाहीत किंवा पाठवायचे सुद्धा नाही आपल्याला पोस्टाने, डायरेक्ट आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे. तर असं वाटतं की 1 ते 1.5 महिन्याच्या आतमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारची तयारी करण्यासाठी आणि पोस्ट मिळवण्यासाठी कंटेंट्स हा अतिशय महत्वाचा आहे. तर यासाठी व्यवस्थितपणे आपण या अगोदरच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा देऊन क्वेश्चन सेट तयार केलेला आहे. 90 मार्काची प्रश्नपत्रिका आहे आणि मराठी व्याकरण सोडलं तर बाकी सर्व इंग्रजीमधून असणार आहे. तर ते क्वेश्चन सेट तुम्ही बाय करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच प्रकारे टायपिंगचे देखील पॅसेज आहेत, कम्प्युटरचे क्वेश्चन आहे. सर्व डाटा घेऊन तुम्ही व्यवस्थित तयारीला लागू शकता आणि काय अडचण असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेले त्या ठिकाणी तुम्ही SMS करू शकता. तर आता जे काय महत्त्वाची स्टेप आहे ते पुढे तुम्हाला काय करायचं, पेमेंट लिंकला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचे 11:30च्या अगोदर तुम्ही या ठिकाणी मोबाईलने सुद्धा सर्व प्रोसेस तुमच्या करू शकता, म्हणजे पेमेंट्स तुम्हाला करता येते. रात्रीचे 11:30 वाजल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईलवरून म्हणजे फोन पे वरून तुम्हाला पेमेंट करता येत नाही. क्रेडिट कार्डचा किंवा त्या ठिकाणी ATM कार्डचा तुम्हाला वापर करावा लागतो. तर पहा या ठिकाणी काय दिलेले अशा प्रकारची संपूर्ण माहिती दिलेली आहे. इथंच आता महत्वाचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन ID नंबर व्यवस्थित टाकायचं. IMP आहे या ठिकाणी मित्रांनो. जर तुमचं रजिस्ट्रेशन ID नंबर चुकलं तर तुमची संपूर्ण मेहनत वाया जाणार आहे. 400 रुपये तर गेलेच गेले, पैसे काही तेवढे महत्वाचे नाही, परंतु एक्झाम देणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला केअर करून रजिस्ट्रेशन ID एक नाही 10 वेळा चेक करून व्यवस्थित तुम्हाला रजिस्ट्रेशन ID या ठिकाणी फिल करायची आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन ID फिल करून तुम्हाला फेच पेमेंट डिटेल्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर जसंही तुम्ही त्या ठिकाणी माहिती जर फेच केल्याच्या नंतर अशा प्रकारची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या समोर येईल. या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे रजिस्ट्रेशन ID, स्वतःचं नाव आणि ऍड्रेस आणि या प्रकारचं 400 रुपयाचं सिम्बॉल या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्यात येईल. ही संपूर्ण डिटेल्स तुम्हाला पूर्ण चेक करायचे, फॉर्म तुमच्या जवळ ठेवायचा आणि हे डिटेल्स तुम्हाला पाहायचे आणि त्याच्यानंतर फायनल सबमिट तुम्हाला करायचे. पाहूया पुढची प्रोसेस. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. कोणता मोबाईल नंबर टाकायचा आहे, फॉर्म काढायचा आहे. फॉर्मवर तुम्ही मोबाईल नंबर स्वतःचा दिलेला असतो, तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं कन्फर्म करायचं, रिटाईप करायचं, व्यवस्थित कन्फर्म करायचं. मेल ID टाकायचं, कोणता मेल ID टाकायचं, फॉर्म बाजूला ठेवायचं. फॉर्म मध्ये जो मेल ID तुम्ही दिलेला आहे तोच मेल ID तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे आणि केल्याच्या नंतर इथं टिक मार्क करायचा आहे. इथं जे काही कॅप्चा आहे पहा या ठिकाणी, हा संपूर्ण कॅप्चा तुम्हाला इथं फिल करायचा आहे आणि नेक्स्ट बटनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आता जी काही पुढची प्रोसेस आहे ती असणार आहे आपली शेवटची पेमेंटची प्रोसेस. ते झाल्याच्या नंतर लागलीच तुम्हाला तिथे जे काही जेवढे ऑप्शन येतील ते ऑप्शन पाहायचे. मोबाईलमध्ये जर करत असाल तर स्कॅनर घेऊन किंवा तुमचं फोन पे जे काही ID असते ते ID टाकून तुम्ही किंवा ATM असेल त्या पूर्ण प्रोसेस अवेलेबल आहे. म्हणजे पेमेंट्स करण्याच्या पद्धती त्या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीने पेमेंट्स करू शकता. फक्त एवढी स्टेप आहे. फक्त यामध्ये महत्वाचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन ID एकदा कन्फर्म करायचं आणि संपूर्ण प्रोसेस झाल्यावर प्रिंट काढायला विसरायचं नाही किंवा PDF मध्ये सेव्ह करायचं, मेल ID वर स्वतःच्या सेंड करून टाकायचं, कारण की डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस हा अतिशय महत्वाचा लागतो आपल्याला जे काही प्रिंट केलेली आहे आपण पेमेंटची, कारण महत्वाचं आहे. आणि जर हे नसेल तर कदाचित त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे प्रिंट काढून ठेवायची. एकही डॉक्युमेंट्स विस्कळीत होता कामा नये, सर्व डॉक्युमेंट्स एका ठिकाणी फाईलमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे, जेणेकरून एक जर डॉक्युमेंट्स कमी असेल तर त्या ठिकाणी अडचणीचा सामना तुम्हाला 100% करावा लागतो. अशा प्रकारची संपूर्ण ही प्रोसेस आहे. यामध्ये अडचण असेल तर कमेंट्स करा. व्हॉट्सअप नंबर दिलेले त्या ठिकाणी देखील मेसेज करू शकता, परंतु चुकीचा फॉर्म भरू नका, म्हणजे चुकीची पेमेंट्स करू नका. अडचण येत असेल तर बिंदास तुम्ही कमेंट्स करू शकता, कारण शेवटची तारीख 31 वेळ आहे अजून तुमच्याजवळ. त्याच्यामुळे या ठिकाणी डबल तुम्हाला पेमेंट्स करता येणार नाही. त्याच्यामुळे एकदाच व्यवस्थित तुम्हाला पेमेंट्स करायचं. डबल केलं तर ऑलरेडी पेमेंट केलेलं असं दाखवते. ही महत्वाची अपडेट्स आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब